आपला टॉपिक आहे ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, आता कधी पण लक्षात ठेवा, ऍप्लिकेशन हा मोस्टली ऍप्लिकेशन वर्ड ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी काय असणार आहे, वर्ड प्रॉब्लेम असणार आहे. ओके, जसं की आता लिनियर इक्वेशन आहे, देन क्वाड्रेटिक इक्वेशन, देन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. सो हियर ऍप्लिकेशन इज नथिंग बट व्हॉट, वर्ड प्रॉब्लेम. आता सर्वात महत्वाचं आपण हा टॉपिक का शिकतोय. आता आतापर्यंत आपण काय शिकलो, व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, what is meant by simultaneous equation, then we discuss about what is Cramer's rule, what is elimination method, substitution method, graphical method, all these things we discussed already. सर्व गोष्टी शिकलो, पण ऍक्च्युअल मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यूज होतं कुठं, त्या पॉइंटला म्हणतात ऍप्लिकेशन. समजतंय. सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दॅट इज नथिंग बट ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, त्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम जर तुम्ही पाहिलं ना, आज मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे वर्ड प्रॉब्लेमच्या. आज मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहे, त्या स्टेप्स समजून घ्या आणि तुम्ही त्या स्टेप्स अप्लाय करून कोणताही वर्ड प्रॉब्लेम आल्यानंतर इझिली सॉल्व्ह करू शकता. कारण जर तुम्ही जॉमेट्री हा सेक्शन जर पाहिला, ट्रायंगल झालं, सर्कल झालं, त्यानंतर सिमिलॅरिटी झालं, हे जे काही लेसन आहेत, या लेसन मध्ये मॅक्झिमम तुम्हाला प्रूव्ह द्यायचे एक्झाम्पल आहेत, तिथे वर्ड प्रॉब्लेम आहेत. वर्ड म्हणजे ते स्टेटमेंट असणार आहे, स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल नाही, सॉल्व दिस इक्वेशन, सॉल्व दॅट इक्वेशन, असं तसं. मग त्यावेळेस तुम्हाला जर वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काही कन्सेप्टच माहित नसेल, नॉट इव्हन जॉमेट्री, फॉर अल्जेब्रा ऑल्सो, लिनियर इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, फायनान्शियल प्लॅनिंग, यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी सगळीकडे काय वर्ड प्रॉब्लेम आहेत. बरोबर आहे. मग हा वर्ड प्रॉब्लेम काय माहिती का, आज काय आले माहिती का स्टुडंटसाठी, वर्ड प्रॉब्लेम हा वर्ड नसला म्हणजे वर्ड नाही राहिला तर वर्ड प्रॉब्लेम झालाय तो. समजतं का तुम्हाला, ही रियालिटी आहे. कारण होतं काय माहिती का, तो वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही मुलांना. जर मुलांना तुम्हाला मी डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड इक्वेशन दिलं आणि मला सॉल्व दिस इक्वेशन, तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता, येस ऑर नो. पण हेच जर आता तुम्हाला स्टेटमेंट मध्ये दिलं, त्याच्यापासून इक्वेशन तयार करा आणि मग सॉल्व्ह करा, तर कुठेतरी थोडं अवघड वाटतं, येस ऑर नो. सो त्यामुळं आता पहिल्यांदा आपण हे समजून घेणार की वर्ड प्रॉब्लेमच्या स्टेप्स काय असतात. सो थोडं आता लक्ष द्या. सर्वात महत्वाची स्टेप तुम्हाला रीडिंग करता आलं पाहिजे. नीट आहे का मी काय बोलते. जर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला रीडिंग करता आलं पाहिजे. रीडिंग म्हणजे डायरेक्टली असं एकदा स्टार्ट केलंय आणि डायरेक्ट सुरू केलंय आणि शेवट केलाय, तशी रीडिंग नाही. प्रॉपर पंक्च्युएशनचा यूज काय आहे, व्हॉट इज द यूज ऑफ दॅट कॉमाज, व्हॉट इज द यूज ऑफ फुल स्टॉप, स्वल्पविराम, पूर्णविराम, कोलन, सेमिकोलनचा यूज काय आहे, एक्सक्लामेटरी मार्क, काहीतरी यूज असेल ना, काहीतरी दिलेलं आहे तर काहीतरी यूज असणार आहे. मग ते आपल्याला यूज करता आले पाहिजेत रीडिंग करताना. पॉज घेता आला पाहिजे. आपण कसं रीडिंग करतो, एकदा सुरू झालं का डायरेक्ट शेवट करतो, मग परत सुरुवातीपासून वाचतो, परत शेवट करतो. मग हा कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मध्ये घेऊन जातो आणि त्यामुळे मुलांना खास करून वर्ड प्रॉब्लेम हा अवघड जातो. ही रियालिटी आहे का, समजतंय. मी तुम्हाला एक बेसिक सांगतोय, वर्ड प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम काय समजतंय. मग मी काय बोललो, जर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर पहिलं तुम्हाला काय येणं गरजेचं आहे, रीडिंग. तुम्हाला जर एक्झाम्पल रीड करता येतंय, इफ यू आर एबल टू गिव्हन एक्झाम्पल, इफ यू आर एबल टू रीड दॅट गिव्हन एक्झाम्पल, देन इट इज व्हेरी इझी टू सॉल्व्ह दॅट एक्झाम्पल. रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या रीडिंग मध्ये अजून एक तुम्हाला हिंट देतो. मोस्टली वर्ड प्रॉब्लेम जे असतात ना, त्यामध्ये शेवटला काय दिलंय ना, ते आपला क्वेश्चन असतो. नीट आहे का मी काय म्हणतोय. लास्टला जे काय दिलंय, शेवटला जे काय दिलंय, तो शेवट म्हणजे आपला काय राहतो माहितीये, क्वेश्चन राहतो. हे डोक्यात ठेवा. त्यामुळे क्वेश्चन रीड करता आला पाहिजे. आता तो रीड कसा करायचा नाही तुम्हाला मी आता पहिल्या एक्झाम्पल मध्येच दाखवेल. सो डोंट वरी अबाउट दॅट ऑल्सो. सो फर्स्ट स्टेप इज व्हॉट, आपल्याला एक्झाम्पल रीड करता यावं. दुसरी स्टेप, रीड केल्यानंतर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आता मला सांगा, आता आपण काय डिस्कस करतोय, वी आर डिस्कसिंग अबाउट ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. दॅट मीन्स नक्कीच दिलेल्या एक्झाम्पल मधनं आपल्याला दोन इक्वेशन भेटणार, येस ऑर नो. दिलेल्या एक्झाम्पल मधनं, दिलेल्या वर्ड प्रॉब्लेम मधनं दोन इक्वेशन भेटणार. आता जर दोन इक्वेशन पाहिजे असतील तर दिल्या एक्झाम्पल मध्ये दोन कंडिशन असणार. आता हे लिनियर सांगतोय म्हणून तुम्हाला तसं बोलतोय. क्वाड्रेटिक आल्यानंतर एक्झाम मध्ये तुम्हाला हे नाही बोलणार की दिस एक्झाम्पल इज फ्रॉम लिनियर इक्वेशन, दिस एक्झाम्पल इज फ्रॉम क्वाड्रेटिक इक्वेशन. ते आपल्याला शोधायचंय. ते कसं, जेव्हा आपला क्वाड्रेटिक टॉपिक स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला पूर्ण क्लिअरली सांगेल त्या दोन्ही एक्झाम्पल टॅकल कसं करायचं, हाऊ टू टॅकल दिस वर्ड प्रॉब्लेम. अंडरस्टूड. सो नेक्स्ट पॉइंट,
फर्स्ट स्टेप इज रीडिंग. आपल्याला चांगलं रीडिंग करता आलं पाहिजे. दुसरी स्टेप, रीडिंग नुसार काय करायचं माहितीये का, की त्याच्यामध्ये जो स्टेटमेंट असेल ना क्वेश्चनचा, त्यामध्ये तुम्हाला 2 कंडिशन दिलेल्या असतील. काय दिलेलं असेल? 2 कंडिशन. अँड द 2 कंडिशन्स आर नथिंग बट 2 इक्वेशन. And if you are able to convert the given word problem into the equation, then it is very easy to solve that equation. And you can solve that equation by using elimination, substitution, Cramer's. Don't go for graphical method if it is not given. जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेलं नसेल की ग्राफिकलचं काही मेन्शन नसेल तर ग्राफिकलच्या साईडनी जाऊ नका. तुम्हाला एक्झाम मध्ये ग्राफ प्रोव्हाइड करणार नाही, कारण एक्झाम्पल ग्राफिकलचं त्यांनी असं स्पेसिफिक मेन्शन केलेलं नसेल. If it is mentioned to solve the given example graphically, then don't worry, directly go for graphical method. आणि त्यावेळेस elimination, substitution आणि Cramer's rule यूज नाही करायचं. मग काय बोलतोय ते कळतंय? पर्टिक्युलर वर्ड प्रॉब्लेम मध्ये तर मेन्शन नाही करत, चॉईस तुमची राहते. पण आपण मोस्टली मॅक्झिमम वर्ड प्रॉब्लेम लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधले सगळे ऑलमोस्ट सगळे एक्झाम्पल हे इलिमिनेशन मेथडने करणार आहे. व्हाय इलिमिनेशन मेथड ते सॉल्व्ह करताना समजेल तुम्हाला. ओके, यू कॅन यूज सबस्टिट्यूशन ऑल्सो. Again, choice is yours. You can use elimination, substitution, Cramer's. आपल्याला अल्टिमेट टार्गेट काय? What is the target? अल्टिमेट फायनल टार्गेट की एक्झाम्पल सॉल्व्ह व्हायला पाहिजे. काही करा, कोणतीही मेथड वापरा, फायनल आन्सर मिळणं गरजेचं आहे. अंडरस्टूड? सो द फर्स्ट, नाउ विल डिस्कस अबाउट द एक्झाम्पल, देन आय विल एक्सप्लेन यू हाऊ टू रीड द गिवन एक्झाम्पल, देन वी कॅन decode that condition, and from that condition we can find out the equation, and then we can solve that equation by any particular method, and ultimately we will get our final answer. Is there any doubt? Okay, so the first example, just focus over it. Two numbers are differ by 3 and the sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. जसं नेहमीप्रमाणे आपण काय पाहतो की ना, सर्वात महत्वाचं शेवटला जो स्टेटमेंट दिलेलं आहे ते शेवटचं स्टेटमेंट म्हणजे काय, की तर ते शेवटचं स्टेटमेंट जे असणार आहे तो आपला मेन क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, सो इथे आपल्याला काय करायचं, व्हॉट यू हॅव टू डू हियर, वी हॅव टू फाइंड आउट दी नंबर्स. मग आता ते कोणते नंबर फाइंड आउट करायचे? मग ते नंबर असे की आपल्याला आहे ना असे 2 नंबर फाइंड आउट करायचे आहेत. ओके, मग जर 2 नंबर फाइंड आउट करायचे तर आपण काय करू, त्या 2 नंबरला काही ऍज्युम करू. ओके, सो द फर्स्ट स्टेप इज व्हॉट, वी कॅन ऍज्युम दॅट पर्टिक्युलर कंडिशन. सो लेट, आता 2 नंबर पहिले हे बघूया की 2 नंबर डिफर बाय 3. आता 2 नंबर आहे, जर 2 नंबरचा डिफरन्स जर प्लस असेल याचा अर्थ एक नंबर नक्कीच पॉझिटिव्ह असणार आहे, सॉरी एक नंबर मोठा असणार आहे आणि एक नंबर छोटा असणार आहे. तर त्यानुसार जर आपण विचार केला, सो लेट द ग्रेटर नंबर, जर आपण म्हणलं तर लेट द ग्रेटर नंबर बी एक्स and the smaller number be y. चला, एकदा का आपण ऍज्युम केलं तर आपण कंडिशन अप्लाय करण्यासाठी तयार झालो. आता ऍज्युम काय केलं आपण, ऍज्युम काय केलं, नंबर ऍज्युम केले. तर आता आपण पहिली कंडिशन अप्लाय करू, कंडिशन नंबर 1. सो व्हॉट इज गिवन इन कंडिशन नंबर 1? सो कंडिशन नंबर 1 मध्ये काय दिलेलं आहे, तर कंडिशन नंबर 1 मध्ये बघा काय दिलंय, 2 numbers differ by 3. That means greater number minus smaller number is equal to 3. इक्वेशन भेटला, कंडिशन संपली. लगेच त्याला बॉक्स करून टाकायचा, इक्वेशन नंबर देऊन टाकायचा. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन. नेक्स्ट कंडिशन आपली चेंज होणार कारण इक्वेशन भेटले आपल्याला. सो कंडिशन नंबर 2, तर बघू आता आपली कंडिशन नंबर 2 काय. ठीक आहे, आता कंडिशन नंबर 2 मध्ये काय दिलंय, द सम, कशाची तरी सम आहे, कशाची तरी सम आहे एवढं तर नक्की. पुढे बघू आपण कशाची सम आहे. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर, ट्वाइस द स्मॉलर बिकॉज स्मॉलर इज वाय, स्मॉलर इज वाय, अँड थ्राइस द ग्रेटर, थ्राइस द ग्रेटर इज, इजचा इज, वॉज, विल असे जे वर्ड असतील ना इक्वल टू कन्सिडर करायचं. सो इज हाऊ मच, 19 इज 19. पण आता जर नीट जर पाहिलं, एक्झाम्पल आहे बरोबर, व्हेरिएबल ऑन वन साइड, नंबर ऑन अनदर साइड, बट वाय पहिल्यांदा आणि एक्स नंतर आहे आणि पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स पहिल्यांदा आणि वाय नंतर आहे. सो याला आपण अरेंज करू. सो 3x + 2y इज इक्वल टू 19. आता काहींचा प्रश्न असतो की सर तुम्ही जर जागा शिफ्ट केल्यामुळे साईन का नाही चेंज केली, तर साईन चेंज कधी होते, साईन चेंज होते जेव्हा आपण इक्वल टू क्रॉस करून जातो. आता या ठिकाणी इक्वल टू क्रॉस करून गेले का नाही, सिम्पली आपण काय केलंय, नंबर शफल केले.
ओके, इक्वल टू जर क्रॉस करून गेला असतो तर साईन चेंज झाली असती. सो आता बघा या 2 नंबर मध्ये तुम्हाला सॉरी 2 इक्वेशन मध्ये आपण आता जरा लक्ष देऊ. आपल्या स्टेप्स अप्लाय करू इलिमिनेशन मेथडच्या. स्टेप्स काय पहिली की स्टँडर्ड फॉर्म मध्ये असावे. आता तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसा, व्हेरिएबल एका साईडला, नंबर एका साईडला. तर बघा व्हेरिएबल एका साईडला आहे, व्हेरिएबल एका साईडला आहे, नंबर एका साईडला आहे. नंतर त्याला इक्वेशन नंबर देऊन टाका. चला इक्वेशन नंबर पण देऊन टाकला म्हणजे आपली स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली. नाउ स्टेप नंबर 2. सो नाउ व्हॉट यू हॅव टू डू, नाउ यू हॅव टू चेक द सेम कोएफिशिएंट. ओके, म्हणजे सेम कोएफिशिएंट आहेत का ते चेक करायचे. कशाचे, सेम व्हेरिएबलचे. सो हियर कोएफिशिएंट इज 1, हियर इज 3, नॉट सेम. 1 2 अगेन नॉट सेम. मग जर कोएफिशिएंट सेम नसतील, कोणते पण एक्स किंवा वाय, जर कोएफिशिएंट सेम नसतील तर पहिल्यांदा आपण कोएफिशिएंट सेम करू. अँड मोस्टली अपोजिट साइनचे कोएफिशिएंट सेम करण्याचा प्रयत्न करा, कारण अपोजिट साइन जर असेल आणि त्याचे कोएफिशिएंट सेम असतील तर आपण त्याची ऍडिशन करतो. आणि जर अपोजिट साइन नसेल आणि म्हणजे सेम साइन असेल तर आपल्याला त्याची काय करावे लागते, सबट्रॅक्शन करावे लागते. मग जर आपण इथं पाहिलं तर आपण काय करणार, आता कोएफिशिएंट सेम इथं 2 आहे, इथं 2 आणण्यासाठी आपण काय करू, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. मग काय होणार, 2x मायनस 2y बरोबर 3 into 2. So 2x minus 2y is equal to 6. Okay. So this is nothing but equation number 3. आता बघा 1 म्हणजेच 3 आहे, 1 म्हणजेच 3 आहे, मग 1 ला सोडून द्यायचं. आता 2 आणि 3 बघायचं फक्त. आता आपल्या स्टेप्स वापरू. 3 2 नॉट सेम, 2 2 अरे वा भेटले, सेम झालं. कोएफिशिएंट सेम झालं म्हणजे त्याची आता साइन चेक करू. त्याची साइन काय आहे, इथं बघा इथं प्लस आहे इथं मायनस आहे. सेम साइन आहे का डिफरंट, प्लस मायनस डिफरंट साइन. मग डिफरंट साइन असल्यामुळे आपण काय करतो, ऍड करतो. मग ऍड इक्वेशन नंबर 1 and 2. इक्वेशन नंबर 1 आणि 2 जर आपण ऍड केलं तर काय होते आपण बघू आता. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. इक्वेशन नंबर 2 प्लस 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर 3. दोघांचे काय करायचे, ऍडिशन. सो 3x प्लस 2x 5x प्लस मायनस 2y मायनस 2y 0 and 19 plus 6 25. What is 19 plus 6 25? So 5x is equal to 25. X is equal to 25 upon 5. So x is equal to 5. आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली, आपलं अर्ध काम संपलं. Why this method is called as elimination? See here. यामध्ये पण कळते आपल्याला एक व्हेरिएबल y गायब झालाय आणि xच भेटला आपल्याला. मग आता आपण काय करू, सोप्या इक्वेशन मध्ये ही x ची व्हॅल्यू टाकू. सो पुट द व्हॅल्यू ऑफ x in equation 1. आता इक्वेशन 1 काय होतं, 2 numbers are differ by 3. x minus y बरोबर 3. मग आता x किती आहे 5, y माहित नाही 3. आता काय करू, मायनस y तिकडे घेऊन जाऊ. सो 5 मायनस 3 बरोबर मायनस y तिकडे जाऊन काय होणार, प्लस होणार. सो 2 बरोबर y म्हणजेच y बरोबर 2. आता 2 आलंय. म्हणजेच जर आपण पाहिलं x ची व्हॅल्यू आली 5 आणि y ची व्हॅल्यू आली 2. आता इथं पॉइंट असा होतो की काही आता मग काहींना कदाचित प्रश्न पडू शकतो की y क्रॉस केलं, सर तुम्ही y क्रॉस केलं साइन चेंज नाही केलं. तुम्ही म्हणले y क्रॉस केलं साइन चेंज करायचंय. तर दोन्ही व्हॅल्यू जर चेंज होत असतील, जर ही व्हॅल्यू तिकडे जाते ही व्हॅल्यू इकडे येते तर साइन चेंज होणार नाही, ऍज इट इज त्यांची साइन राहणार. म्हणजेच आपल्याला ऍट द एंड आपण काय लिहू शकतो, therefore the small greater number is 5 and the smaller number is 2. आता चेक करू आपला आन्सर बरोबर आहे का. ग्रेटर 5 आणि स्मॉलर किती 2. आता कसं चेक करायचं, इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. 5 minus 2 3 बरोबर आहे. 5 3 15, 2 2 4, 15 plus 4 19. म्हणजे आपले आन्सर एकदम बरोबर आलेले आहेत. सो हे होतं आपलं एक्झाम्पल. 2 numbers differ by 3 and the sum of the twice the smaller and thrice the greater number is 19. So we got the two numbers, that is 5 and 2. ठीक है. Okay, so this is our final answer, that is the greater number is 5 and the smaller number is 2. So
जर आपण पूर्णतः हे बघा नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या एक्झाम्पलचा आन्सर आल्यानंतर ते चेक करायचं हे आपण स्वतःच, याचं त्याचा आन्सर पाहण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही चेक करू शकता. आपल्याला जे काय आन्सर, वी आर डिस्कसिंग अबाउट हाऊ टू सॉल्व्ह द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, हाऊ टू सॉल्व्ह द वर्ड प्रॉब्लेम ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यामध्येच एक ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन आहे. आता यामध्ये पहिलं काय दिलंय ते बघू आपण. सो व्हॉट इज गिवन हिअर वन पर्टिक्युलर पॉइंट इज गिवन दॅट आय एम अ रेक्टँगल. मी काय रेक्टँगल आहे. जर मी रेक्टँगल असेल तर आता आपण 10वीला आहे म्हणजे आपल्याला रेक्टँगलच्या प्रॉपर्टी माहित असाव्या की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. मग त्यानुसार इथे यांनी अपोजिट साइड दिलेले आहे. ओके, आणि रेक्टँगल मधली मोठी जी साइड असते तिला आपण लेंथ म्हणतो, छोट्या साइडला आपण काय म्हणतो, ब्रेड्थ म्हणतो. मग त्यानुसार जर पॉइंट पाहिला तर हे आणि हे इक्वल आहे, हे आणि हे इक्वल आहे. हे आपण आता पाहू. पुढे आपल्याला काय करायचंय, आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वाय फाइंड आउट करायचंय. आणि त्याचबरोबर एक्स आणि वाय भेटल्यानंतर हिअर वी हॅव टू फाइंड आउट दी पेरिमीटर अँड एरिया. ओके, त्याचबरोबर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, पेरिमीटर अँड एरिया कशाचा, रेक्टँगलचा. मग आता या ऍक्टिव्हिटीचा जरा थोडा आपण विचार करू आणि त्यानुसार ऍज्युम वगैरे करायची गरज नाही. एक्स अँड वाय डायरेक्ट आपण करणार. बघा, फॉर, लक्ष द्या फक्त पूर्ण डिटेल मध्ये, फॉर रेक्टँगल and we know that greater side is nothing but what, length. So for rectangle length किती दिलेली लेंथ, सो बघा बरं. सो लेंथ इज हाऊ मच, लॉंगेस्ट साइड लेंथ इज 2x प्लस y प्लस 8. आता ही लेंथ मला, ही पण लेंथच आहे आणि रेक्टँगलची प्रॉपर्टी काय सांगते, अपोजिट साइड्स आर इक्वल. हे आणि हे समोरची व्हॅल्यू 4x मायनस y दे आर इक्वल. व्हॉट अबाउट ब्रेड, ते काय येणार इकडलं 2y बरोबर x प्लस 4. आता विथ द हेल्प ऑफ दिस कंडिशन आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. आता ती कशी, ती बघा. इथं आपण प्रॉपर्टी यूज केली आहे, अपोजिट साइड्स आर इक्वल. कोणती प्रॉपर्टी यूज केली, अपोजिट साइड्स आर इक्वल. मग त्यानुसार जर तुम्ही पाहिलं, आता नीट बघा. सो नाव 2x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस y. सॉल्व्ह करू आपण आता. इथं सिअर 2x तिकडे घेऊन जाऊ, y तिकडे नेऊ, कारण किंवा या प्रश्नाला सॉल्व्ह करू. 2x 4x इकडे येऊन काय होणार, मायनस 4x बरोबर आहे. y प्लस तसाच, मायनस y इकडे येऊन काय होणार, प्लस y, आणि प्लस 8 तिकडे जाऊन मायनस 8. त्यानंतर इथं काय होणार, 2x मायनस 4x मायनस 2x. ओके, प्लस 2y इज इक्वल टू मायनस 8. आता इथं मायनस नको साईन, म्हणून काय करणार आपण सगळ्यांचे साईन चेंज करणार. म्हणजे काय होईल, 2x होईल, मायनस 2y होईल, आणि हे काय होणार, प्लस 8 होईल. मायनसचा प्लस, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस. सो वी गॉट वन इक्वेशन. ओके, अगेन हिअर वी कॅन डिवाइड दिस इक्वेशन बाय 2. सो डिवाइड each term by 2. बरोबर आहे. इस टर्मला आपण किती डिवाइड करणार, 2 ने. मग काय होणार, 2x divided by 2 minus 2y divided by 2 and 8 divided by 2. म्हणजेच काय भेटलं आपल्याला, x minus y बरोबर 4. and this is nothing but equation number 1. ओके, पहिलं इक्वेशन झालं. आता त्यानंतर आपण काय करणार, सेकंड इक्वेशन साठी लेंथच्या मदतीने आपण पहिलं इक्वेशन काढलं. आता ब्रेडच्या मदतीने आपण सेकंड इक्वेशन काढू. सो काय, 2y इज इक्वल टू x प्लस 4. सो नाव 2y इज इक्वल टू x प्लस 4. मग काय होणार, x तिकडे आपण काय करू, x ला इकडे आणू. सो किंवा x तिकडे त्या साईडला नेऊ. ओके, सो काय होणार मग आता, 4 इकडे आणल्यानंतर मायनस 4 इज इक्वल टू x मायनस 2y. मायनस 4 इज इक्वल टू x मायनस 2y. ओके, सो त्यानुसार पुढे काय होणार, मग शफल करू आपण याला. x मायनस 2y इज इक्वल टू x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. पूर्ण शफल केल्यानंतर काय होणार, x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. ओके, आता जरा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 पाहू. आपल्याला काय याची पहिली स्टेप काय असेल, इक्वेशन नंबर देऊन टाका, ऑलरेडी दिलेली आहे. तर दुसरी स्टेप काय, कोएफिशियंटचे सेम व्हेरिएबलचे कोएफिशियंट चेक करू. याचा कोएफिशियंट 1, याचा कोएफिशियंट 1, याचा 1, याचा 2. चला, एकाचा तरी सेम आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण पुढे जाऊ. त्याची साइन चेक करू. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, याची साइन प्लस आहे, याची पण साइन प्लस आहे. मग प्लस प्लस असल्या म्हणजे सेम साइन आहे. सेम साइन असल्यामुळे आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. सो सबट्रॅक्ट
इक्वेशन कोणतं, आता x मायनस वाय बरोबर 4 आले आणि इथे काय येणार मग सेपरेट इक्वेशन 1 फ्रॉम 2 किंवा 2 फ्रॉम 1 काही प्रॉब्लेम नाही, कशात ना काही सेपरेट करा. सो 1 फ्रॉम 2 म्हणल्यावर x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4 मायनस x मायनस y इज इक्वल टू 4. आता पुढे काय होणार इथं सबट्रॅक्शन केल्यामुळे साइन चेंज मायनस प्लस मायनस म्हणजेच काय होईल इथं काय होणार x मायनस x 0 2y प्लस मायनस मायनस साइन ऑफ बिगर नंबर 2y मधनं y गेला y राहिला मायनस मायनस प्लस साइन ऑफ बिगर नंबर सो झालं 8. देयरफॉर y ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू आली 8. तर नाव किंवा put y is equal to 8 in equation 1. so equation 1 काय आहे, इक्वेशन 1 काय आपलं x minus y is equal to 4. x minus y is equal to 4. मग काय येणार x minus 8 is equal to 4. x is equal to 4 plus 8. x is equal to 12. आता आपल्याकडे x आणि y दोन्ही पण व्हॅल्यू आल्यात. आता आपण फाइंड आउट करू शकतो लेंथ आणि ब्रेड. सो नाव लेंथ इज व्हॉट, लेंथ इज नथिंग बट आपण वर पाहू आता परत लेंथ काय होती. सो लेंथ आहे 4x मायनस y आणि ब्रेड आहे 2y 4x मायनस y. सो बघा लेंथ इज व्हॉट 4x मायनस y 4 इंटू x 12 y किती आहे y 8. सो 12 4 जा 48 मायनस 8 किती आलं 40. सो लेंथ इज नथिंग बट we got the value length as 40 unit. ठीक आहे, ही झाली आपली लेंथ आणि याच बरोबर आता आपण काय फाइंड आउट करणार ब्रेड पण फाइंड आउट करणार. अँड ब्रेड काय येणार 2y. आता 2y म्हणजे y किती आहे 2 इंटू y किती आलता आपला 8 किती झालं 16. सो BREADTH ब्रेड किती आली आपली 16 unit. So we got the value of breadth also. Now how much it is 16 unit. But this is not the end. But this is not the end of the example. We have to find out the area and the perimeter. आपल्याला काय काढायचंय at last area and the सर्वात महत्वाचा पॉइंट राहिलाय तो म्हणजे एरिया and the perimeter. आता रेक्टँगलचा काढायचा आहे. सो एरिया काय असणार आहे L into B. आता L किती आपला L आहे 40 B आहे 16. सो किती आलं 640 16 4 जा 64 स्क्वेअर युनिट. सो दिस इज नथिंग बट व्हॉट एरिया ऑफ द रेक्टेंगल. सो रेक्टेंगलचा एरिया किती आला 640 स्क्वेअर युनिट. फक्त एरिया नाही तर पेरिमीटर पण काढायचं आहे. सो पेरिमीटर इज इक्वल टू सो पेरिमीटर किती येणार पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो L प्लस बी प्लस L प्लस बी म्हणजेच 2 वेळा L प्लस बी. सो 2 L आला 40 B आला B किती आला आपला 16 बरोबर आहे. मग 2 इंटू 40 आणि 16 किती 56. सो द आन्सर इज 112 unit because it is what perimeter. So perimeter we got the answer of perimeter also. So किती आला perimeter 112 unit. So this is all about this question. आपण पूर्ण रेक्टँगलच्या LB एरिया पेरिमीटर या सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आणि अशा प्रकारे आपला क्वेश्चन बघू काय होता. क्वेश्चन काय होता रेक्टँगल होता एक्स अँड वाय फाइंड आउट करा आणि पेरिमीटर अँड एरिया फाइंड आउट करा. सो दिस इज ऑल अबाउट दिस एक्झाम्पल फायनल आन्सर अँड दिस इज द होल सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. हियर व्हाट इज गिवन आय एम अ रेक्टँगल. मी एक रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलचे काय करायचं तुम्हाला रेक्टँगल म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये पहिली गोष्ट होती एक्स अँड वाय काढा जी आपण फाइंड आउट केली y आणि x आणि त्यानंतरचा क्वेश्चन होता पेरिमीटर आणि एरिया जो की आपण फाइंड आउट केला पेरिमीटर अँड एरिया. सो दिस इज ऑल अबाउट दिस क्वेश्चन. ओके सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन जे काय कंडिशन ते आपण अप्लाय करूच. नेहमी वर्ड प्रॉब्लेमचा शेवटचा पॉइंट पाहायचा. सो व्हॉट इज गिवन ॲट लास्ट फाइंड देअर प्रेझेंट एजेस. इफ वी हॅव टू फाइंड आउट द प्रेझेंट एजेस सिम्पली assume that condition. So what you can do let the present age of
वडिलांचं कन्सिडर करू ना, बी एक्स, ठीक आहे, अँड द प्रेझेंट एज ऑफ हिज सन, रे त्यांचाच मुलगा येतो, हिज सन बी वाय, बरोबर आहे. आता ऍझम्पशन झालं, तुम्ही आता ते बघा, पहिलं एक्झाम्पल बघा मागचं, आपण काय केलं, ऍझम्पशन आणि मग नंतर कंडिशन. चला कंडिशन नंबर 1, कंडिशन नंबर 1 अप्लाय करू. आता कंडिशन नंबर 1 काय बघू, काय दिलंय, सम ऑफ फादर्स एज, सम ऑफ फादर्स एज. आता फादरचं वय काय, एक्स, चला एक्स, सम आहे, सम नीट बघा, पूर्ण लक्ष समोर, सम आहे कोणासोबत, ट्वाइस, ट्वाइस म्हणजे डबल, 2, हिज सन एज, आणि सनचं एक एज काय मुलाचं, वाय, ह्या दोघांची सम किती येते, 70. मला सांगा काय अवघड आहे इक्वेशन तयार करणं, अवघड आहे वर्ड प्रॉब्लेम, खूप सोपे आहेत. आता ओके, कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये, क्लिअर एकदम झालं. बघा पहिलं इक्वेशन, इक्वेशन नंबर 1, चला पुढे जाऊ आपण, इक्वेशन आलं, कंडिशन संपली. आता काय, बरोबर, कंडिशन नंबर 2, यात काय रॉकेट सायन्स नाही, फर्स्ट नंतर सेकंडच येणार. ओके, कंडिशन नंबर 2. सो 2 मध्ये काय दिलंय बघा, इफ, आता काहीतरी होतंय, आता इथं बघू आपण काय होतंय, डबल द एज ऑफ फादर, कोणाला डबल केलंय, वडिलांना डबल केलंय, वडील वय नाही, बरोबर, मग काय येणार, वडिलांचं वय डबल केलंय, समजते, 2x ऍड इनटू द, ऍड करायचं, ऍड कोणामध्ये, त्यांच्या मुलाच्या वयामध्ये ऍड करा, आणि तेव्हा त्यांची सम किती ती 95 ती. ओके, मग जास्त त्यांनी जेवढं सांगितलं आपण तेवढंच करू, बाकीचं कोणाला काही डबल सिंगल करायची गरज नाही, आपल्याला जे विचारले तेवढं केलं, आपल्याला इक्वेशन भेटलं, आपलं काम संपलं, इक्वेशन तयार. इक्वेशन तयार म्हणजे डायरेक्ट सॉल्व्ह करायला लागू शकतो आपण. एक कंडिशन आहे बघा इथं, एक्स 1 y 2 2x, हे असे एक्झाम्पल आपण वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करायचं, माहिती ना, पहिले ऍड करा, सबट्रॅक्ट करा, पण इथं करायची गरज नाही, कारण छोटे छोटे नंबर आहेत, डायरेक्ट तुम्ही कोणत्या तरी एक, आता बघा पहिली कंडिशन, इक्वेशन नंबर दिलेत, कोएफिशिएंट सेम आहे का बघू, 1 2 2 1, नॉट सेम, मग चॉईस आपली आहे, कोणाला एकाला तरी सेम करा. तर काय करू आपण, इथं 2x आहे ना, याला 2x करू, प्रयत्न करू. मग काय करणार, therefore मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2, 2 ने मल्टिप्लाय करू आपण इक्वेशन नंबर 1 ला. सो 2 into x, 2 into 2y, 2 into 70, हो दे ना मोठे नंबर, काही प्रॉब्लेम नाही, सॉल्व्ह करणं गरजेचं, आन्सर येणं गरजेचं आहे. 2x 4y 140, इक्वेशन नंबर 3 आलं का नाही, तिसरं इक्वेशन, बरोबर, हे झालं इक्वेशन नंबर 3. कशापासून आलंय, 1 पासून, मग 1 ला आता सोडून देणार, विचार नाही घेणार त्याचा, आणि याला सॉल्व्ह करणार, सेकंड आणि थर्ड. आता आपला स्टेप वापरू, इक्वेशन नंबर आहे, दुसरं कोएफिशिएंट सेम आहे का, 2 2 सेम आहे. तिसरी स्टेप, साइन चेक करा त्याची, प्लस प्लस, सेम साइन और डिफरंट, सेम, मग ऍडिशन का सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन, व्हेरी गुड. सो नेक्स्ट काय करणार आपण, सबट्रॅक्शन, सबट्रॅक्ट इक्वेशन, आता 140 मोठं का 95 मोठं, 140, मग सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3, पहिलं 3 लिहू आपण, काय 2x प्लस 4y इज इक्वल टू 140, इक्वेशन नंबर 3, बरोबर, मायनस कोणी 2x प्लस y इज इक्वल टू 95, पहिलं आहे ते लिहायचं बाळा, पहिलं नाही चेंज करत बसायची साइन नंतरून चेंज करायची. ओके, आता चेंज करतो बघ, साइन तिथं प्लस होतं मायनस झालं, प्लस होतं मायनस झालं, प्लस होतं मायनस, आणि कधी करतो आपण, फक्त ड्युरिंग सबट्रॅक्शन, ऍडिशनच्या वेळेस नाही. मग आता काय होणार, 2x minus 2x 0, प्लस मायनस मायनस, साइन ऑफ बिगर नंबर, 4y मधनं 1y गेला 3y, बरोबर. आता 140 95, बघा किती येणार सांगा बरं, 95 प्लस 500, बरं, चला वाटलं डायरेक्ट 0 5 गेले, 10 मधनं 5 गेले, 5 4 13, 13 ते 9 गेले 4, साधी सर्व गोष्ट आहे ना रे. 95 मध्ये 5 मिळवा 100 झाले,
आणि वरचे 40. 40 आणि 5 45. अंडरस्टूड? सो therefore 3y is equal to 45. So y is equal to 45 upon 3. So y is equal to 15. Any doubt? So y is nothing but what? 15. y भेटला आपल्याला. आता हे कोणाचं वय? y म्हणजे मुलगा होता. आता नक्कीच वडिलांचं वय जास्त यायला पाहिजे, नाही तर गोंधळ होणार आहे का नाही. मुलगा वडिलांच्या पेक्षा मोठा होणार. बघू आपण आता काय होतं नक्की यांच्यात. Put y is equal to 15 in equation 1. जे सोपं आहे ना. सो काय? x plus 2y is equal to 70. x plus 2y is equal to 70. बघा आता. We have to find out x plus 2. y ची व्हॅल्यू 50 is equal to 70. बघा x plus 15 50 to 30 which is equal to 70. x is equal to 70 minus 30. So x is equal to how much? 40. Any doubt? Clear एकदम? ओके. सो आता बरोबर आलं. वडील मोठे झाले, मुलांपेक्षा पाहिजेच होते, आहे का नाही. तर therefore the present age of what? Father is किती? 40 years. Okay. And the present, मला सवय अशी लिहायची पूर्ण डिटेल, त्यामुळे तुम्हाला पण सवय लावा. प्रेझेंट एज ऑफ इज सन. इथं बी म्हणणार का आपण? नाही. अज्युम करेक्ट वर केलं, आपल्याला भेटलंय इज 15 इयर्स. चेक करू आपली उत्तर बरोबर आहे का. 40 x आणि y 15. बघू बरं आता. बघा x 40 40 15 to 30. 40 plus 30 70. बरोबर आहे. दुसरा 40 to 80. 80 plus 15 95. परफेक्ट सोल्युशन. आणि सोल्युशन बरोबर आहे का नाही आपल्याला आपणच चेक करायचं.